आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर एकदम बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो फोटो आहे सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर इथून सिम्पली काय करायचं, इथे खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16 इथून रेशो अशा बाय सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. फोटो नीट नसेल बसला तर इथून फोटो सेट करून घ्यायचा स्क्रीन बरोबर. त्याच्यानंतर सिम्पली ना हे फोटोच्या पहिल्यांदा टेचे खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला आपण एक अशा वेळी इमेज दिली तर तुम्हाला इथून ॲड करायची आणि थोडी झूम करा, अशा वरती सेट करा. ठीक आहे, जशी मी इथे केली तशा प्रकारे. त्याच्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करून मास्कचं ऑप्शन शेवटला मिळून जाईल त्यावरती क्लिक. हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करा. ही येलो लाईन अशा खाली ओढा आणि हा एअर येतो अशा वेळी थोडा खाली ओढा व्हाईट कलरचा आणि अशा वेळी इथून परफेक्टमध्ये इथून सेट करा. ठीक आहे, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे झाल्यानंतर आता आपल्या पुन्हा पहिल्यांदा टेचं पुन्हा आता ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला हे जे PNG दिले इथून ॲड करायचं आणि हे जे PNG असेल ना हे इमेजचं नाव आहे त्याच्यावरती ठेवा अशा वेळी. ठीक आहे, तर इथून अशा वेळी ठेवल्यानंतर इथून परफेक्ट बसून जाईल आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. ठीक आहे, अशा वेळी व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर डनवरती क्लिक करायचं. आता तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती पुन्हा क्लिक करायचं आणि सिम्पली आत्ता जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो तुम्हाला इथून ॲड करायचा. हा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं येते स्क्रोल केल्यानंतर स्पीडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. नॉर्मलवरती क्लिक करून स्पीड 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता आपल्या काय करायचं, व्हिडिओच्या पहिल्यांदा टेचं ओव्हरलेवरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ येतो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्या क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली इथून जो हे जे सॉन्ग आहे त्याचा एक्स्ट्रा पार्ट असेल ना, म्हणजे सॉंगचा नाही व्हिडिओचा, तिथे यायचं आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल त्यावरती क्लिक करून स्पीड करायचा आणि डिलीट करून टाकायचा. ठीक आहे, इथून हे झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ना बीटमा व्हिडिओ त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट कुठे चेंज होते इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून त्यांना स्प्लिट करायचा. ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून त्या स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमापर्यंत स्प्लिट करत न्यायचा आहे. तर मी काय करतो, इथून व्हिडिओ आहे ना स्प्लिट करत तो शोच्या बीटमापर्यंत तुम्ही पण न्या. इथं तुम्ही बघू शकाल की व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर अशा व्हिडिओचे वेगवेगळे भाग होऊन जाते बीटनुसार. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, यामध्ये तुम्हाला ना सिम्पली इफेक्ट ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आणि कंबोमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डिस्टोल लेपचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या प्लॅनमा 1चं येतं बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली कंबोमधलाच प्लॅनमा 2चं येतं बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चं येतं बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लॅनमा 1चं येतं बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लॅनमा 2चं येतं बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा इथं बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कंबोमधला हा जो स्लाईड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला हा जो वेवचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट सिलेक्ट करायचा.
पुन्हा आपल्या त्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच हा जो डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो वेड असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅनमा 1चा तो एक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड रिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला हा जो वेवचा इथून इफेक्ट आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा तो बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो बॅक स्लाईड करायचा. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस ओपनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कँडीचा तो बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला अनफोल्ड जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करून घ्यायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो लेपचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. येथून हे सर्व फोडूनला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जुट यायचं. पहिल्या एन्जुट आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटडोरमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 5 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड दाढवून इंटेन्सिटी संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता सिम्पली हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथेच आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पॅरेटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्ट लेंथ असेल सिम्पली काय करायचं हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला फोटो त्या संपूर्ण फोटोला द्यायची. दिल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपल्या हा जो इफेक्ट असेल सेकचा तो तुम्हाला इथून डुप्लिकेट करून सिम्पली 16 सेकंदाच्या पुढे 16 सेकंद तिथला जो हा फोटो आहे त्याच्या पुढच्या सर्व फोटोला इथून हा जो फेड असेल तो इथून तुम्हाला देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं मला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅश शर्ट्स इथून तुम्हाला स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 10 सेकंदात जेवढा फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ती तुम्हाला इथून ठेवायची. ठेवल्यानंतर पहिल्यांदा द्यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा. ठीक आहे यामध्ये असेल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं ब्लर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे सिम्पली काय करायचं पुन्हा लाईटच्याच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ना सिम्पली पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं इंटेन्सिटी 25 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि ते तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.